नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज आपण वाईमध्ये आहोत। वाई म्हटलं की आपल्याला ऐतिहासिक वैभव जे आहे महाराष्ट्राचं ते अगदी डोळ्यासमोर आपल्या उभं राहतं। वाई म्हटलं की जवळच पाचगणी, महाबळेश्वर अतिशय नयनरम्य आणि खूप पर्यटकांचं आवडतं हे ठिकाण आहे। आणि इथे मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी पूर्वीपासनं पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात। त्यामुळे राज्यातलं सगळ्यात जास्त जवळचं आणि आवडीचं पर्यटकांचं ठिकाण असेल तर ते महाबळेश्वर आणि आजूबाजूचा सगळा परिसर। वाई नाव घेतलं तरी अंगावर शहारा येतात, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं म्हणूया किंवा त्यांच्या ज्या काही कामगिरी आहे त्यांनी हा संपूर्ण परिसर अतिशय रोमांचकारी असा ठरतो। या शहराचं किंवा एकूणच वाई नगरपालिकेचं जे वैभव आहे तेच पुढे वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी नगरपालिका निवडणुका नुकत्याच झाल्या आणि इथे नगराध्यक्ष म्हणून अनिल सावंत यांची निवड झाली। ते इथे नगराध्यक्ष म्हणून काम करतायत। त्यांचं काम इथे कसं सुरू आहे आणि त्यांचं ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे ते आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत सर। सर, आपण नगराध्यक्ष म्हणून इथे धुरा सांभाळलेली आहे, तर सगळ्यात आधी आपलं अभिनंदन। आणि म्हणजे काय विजन आहे तुमचं एकूणच विकासाचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वाई नगरीमध्ये, या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे। पांडवकालीन पाऊलखुणा आहेत। याच्यामध्ये पेशवेकालीन 7 घाट या ठिकाणी आहेत। या घाटांच्या निर्मितीमध्ये 300-350 वर्षाचा इतिहास आहे। याच्यामध्ये पाचगणी, महाबळेश्वर सारखी पर्यटन स्थळं दक्षिणेच्या बाजूला आहेत। दक्षिणेच्या बाजूनं दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी लोक पाचगणी, महाबळेश्वरला जातात। हा 10-20% क्राऊड वाई शहरामध्ये कन्वर्ट करण्याचा आमचा मानस आहे। त्यानं वाई शहराचं जर पर्यटन वाढलं तर शहराचं अर्थकारण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं। कवर्ग नगरपालिका आहे। इथला आर्थिक मागासलेपणा, मुलांसाठीचा शैक्षणिक मागासलेपणा, रोजगाराचा जो मागासलेपणा आहे तो मागासलेपणा भविष्य काळामध्ये या पर्यटनाच्या माध्यमातून, इथल्या MIDC आहे त्याच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हा शहर, इथल्या हद्दवाढ बरेच वर्ष झालं थांबलेली आहे। त्या हद्दवाढ झाली तर भविष्यात ती ब वर्ग मध्ये नगर परिषद जाईल आणि अर्बन डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झाली तर इथला युवक याच ठिकाणी थांबेल। शैक्षणिक डेव्हलपमेंटमध्ये नगरपालिकेच्या शाळा आहेत, काही आमच्या फाउंडेशन कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर मिलिटरी सैनिक स्कूलसाठीचे ॲडमिशनचे विषय आहेत, 11वी-12वी साठीचे क्रॅश कोर्स असतील किंवा JEE, नीट, नाटा ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, ह्या एक्झामच्या फी ज्या भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढल्यात। हा रूरल एरिया आहे, इथल्या पालकांना इथली फी परवडत नाही, तर ती फी कमी करण्यासाठीचा आमचा मोठा मानस आहे। त्याच्यामध्ये अशा आमच्या ज्या शाळा आहेत नगरपालिकेच्या, त्या शाळा रेंटल बेसिसवर अशा अकॅडमींना वगैरे आम्ही कन्वर्ट करून काही टाइमसाठी त्या मुलांची फी कमी करण्याचा आमचा मानस आहे। चांगल्या अकॅडमी आणून कॉम्पिटिटिव्ह आता एक स्टडी सेंटर करायचं आमचं MPSC UPSC साठीचा प्रयत्न आहे। इथलं जे काही 3 टायर सिटी म्हणून जे काही ओळख आहे ती पुसण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून इथली जर अर्बन डेव्हलपमेंट वाढली, आपण बघतोय पुन्हा मुंबईचं मृगजळ, आता तुम्ही मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीतनं येत आहे, तिथला युवकांची परिस्थिती आपल्याला ज्ञात आहे। तर इथला युवक इथं थांबावा, इथल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा आधार व्हावा। इथली निवडणूक पण खूप ऐतिहासिक झाली होती। त्या निवडणुकीमध्ये वाईकर जनतेने एक सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी दिली आहे। त्या संधीचं भविष्य काळात सोनं 100% मी करेन। पर्यटनाचा विकास कसा साधता येईल त्यासाठी काय करणार? याच्यामध्ये वरच्या बाजूला धोम धरण आहे। धोम धरणाच्या पेरीफेरीला एक चांगलं पर्यटन केंद्र निर्माण होऊ शकतं। धोम धरणाच्या खालच्या बाजूला बरेचशी गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, त्या ठिकाणी पैठण सारखं गार्डन वगैरे जर डेव्हलप झालं भविष्य काळात, पश्चिम भागातून 1-2 जरी अप्रोच रोड पाचगणी, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी गेले, महाड सारख्या ठिकाणी, आणि जर दळणवळण जर त्या भागातलं वाढलं तर त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढू शकतं। त्याच्यामध्ये काही ऑन व्हील्स म्हणा किंवा काही बोटिंग सारखे प्रोजेक्ट म्हणा किंवा
रिसॉर्ट सारखे विषय, असे विषय जर ह्या ठिकाणी वाढले किंवा एखादं शैक्षणिक हब असलेलं संकुल असेल, जसं आपण बारामतीला बघतोय विद्या प्रतिष्ठान आहे किंवा इकडं इंजिनिअरिंग कॉलेज, आता भोर आपल्या बाजूला आहे. भोर सारख्या ठिकाणी आपण बघतोय की तिथं बीएड च्या कोर्सेस आहेत, पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. त्या मानानं वाई शहरामध्ये शैक्षणिक तेवढ्या डेव्हलपमेंट पूर्वी झाल्या नाहीत आणि त्या जर झाल्या तर ऑटोमॅटिक बाहेरची मुलं जर या ठिकाणी आली, त्या निमित्तानं पालक येतील आणि सगळ्यात मोठं पाचगणी महाबळेश्वरचं जे आम्हाला जे वरदान लाभलंय, ते जर आम्ही वाई सारख्या ठिकाणी कन्वर्ट करू शकलो, तर इथलं खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन, म्हणजे आपण बघतोय आता देशाचे काय काय उत्पन्न पर्यटन म्हणून आहेत. जे आपण दुबई सारखं किंवा हे देश बघतोय आपण, की ते देश नुसत्या पर्यटनावर चालतात. तसा हे शहर, हा तालुका पर्यटनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथली डेव्हलपमेंट होऊ शकते. तसा प्रयत्न भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता आपण बघतोय. आज राज्यात सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. आम्हाला जिल्ह्याला 2 मंत्री महोदय आहेत. आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले खासदार आहेत. आदरणीय शिवेंद्रबाबा बांधकाम मंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री. आदरणीय जयकुमार गोरे साहेब आहेत, ते ग्रामविकास मंत्री आहेत. त्यांचा आमच्या शहरावर आणि याच्यावर चांगल्या प्रकारचं लक्ष आहे. कृष्णा नदी जर डेव्हलप झाली दोन्ही बाजू तिच्या, तर एक चांगलं पर्यटन या ठिकाणी वाढू शकतं. इथल्या मातीतून चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपण चांगल्या चांगल्या रोजगाराच्या संधी, म्हणजे एमपीएससी यूपीएससी सारख्या ज्या एक्झाम आहेत त्या देऊन शिक्षणावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. कारण आता शेतीप्रधान हा भाग आहे, मॅक्झिमम शेतकरी वर्ग आहे. या ठिकाणी मुलांचे शिक्षण करताना पण पालकांना खूप मोठा अडचणीचं होतं, त्या फी भरणं वगैरे. त्याचबरोबर युथला मी व्यसनापासून लांब राहण्याचं मी त्यांना एक हे करेन, किंवा आपलं शरीर हा एक उत्तम दागिना आहे. त्याने व्यायाम करणं, ग्राउंडवर जाणं, डे टू डे मध्ये मोबाईल कमी वापरणं, चांगल्या कारणासाठी वापरणं आणि मॅक्झिमम हेल्दी राहणं, आपली स्ट्रेंथ चांगली ठेवणं. त्यामुळे युथला हाच माझा संदेश राहील की आपण रोजगाराकडे वळा. जिथं जिथं आमची पण गरज लागेल त्या ठिकाणी आम्हालाही सांगा. त्याच्याबरोबर रोजगार वाढीसाठी सुद्धा आमचा एक चांगला प्रयत्न राहील. तर मंडळी, हे होते वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत सर, आणि त्यांनी आपलं विजन सांगितलं. मुळातच वाई आपण पाहायला गेलं तर खूप सुंदर आहे आणि जसं म्हटलं सरांनी पण थोडंसं इतर शहरांपेक्षा ते दुर्लक्षित राहिलंय. ते का दुर्लक्षित राहिलंय याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे याचं वैभव टिकवणं तर गरजेचंच आहे, मात्र इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, चांगलं शिक्षण देणं, वेगवेगळे कोर्सेस करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं घर किंवा स्वतःचं गाव जे आहे ते सुद्धा कसं त्यांना वाचवता येईल किंवा इथलं वैभव कसं वाचवता येईल यासाठी कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीतर्फे म्हणूया वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.